नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत. आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आज आपल्या देवाभाऊंनी पण ही माहिती दिलेली आहे थोडक्यात. आणि ही माहिती मला कालच मिळाली होती, पण आता तुम्हाला सांगितलंय माझी तब्येत खूप खराब आहे. जरी मी आता व्हिडिओ बनवताना तुम्हाला इथे दिसत असले तरी पण मला खूप विकनेस आलेला आहे. माझी ट्रीटमेंट चालू आहे सध्या. माहित नाही की कशामुळे एवढा विकनेस आलाय, पण मी उभं नाही राहू शकत. एवढी मला सध्या मला विकनेस आहे. आणि माझं सगळं आता सध्या औषध गोळ्यांवर काम चालू आहे. जेव्हा मी व्हिडिओ बनवते ना, तेव्हा मी एनर्जी सगळी गोळा केलेली असते आणि त्याच्यानंतर मी तो 5-10 मिनिटाचा व्हिडिओ सध्या बनवत आहे. आणि म्हणून माझे व्हिडिओ पण तुम्हाला जास्त येत नाहीयेत. मला खूप विकनेस आलेला आहे. उद्या माझी डॉक्टरांची 4 वाजता परत अपॉइंटमेंट आहे. आता बघू डॉक्टर काय सांगतात. त्याचा विषय आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत किती महिला अपात्र झालेल्या आहेत. तर ही माहिती आधी पण सांगितलेली आहे. जवळपास 92 लाखाच्या वरती ह्या महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत. आता ह्या 92 लाखामध्ये ज्या आहेत ना, ह्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या विनाकारण सरकारने या महिलांना अपात्र केलेलं आहे का, तर नाही. ह्याच्यामध्ये कोण कोण आहेत, तर ज्यांच्याकडे 4 व्हीलर होती त्या महिला अपात्र झाल्या, ज्या महिला इन्कम टॅक्स भरत होत्या त्या महिला अपात्र झाल्या, ज्या महिला 2 योजनांचा लाभ ज्या महिला घेत होत्या त्या महिला पण या योजनेच्या अंतर्गत अपात्र झाल्या, किंवा एका कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत होत्या, म्हणजे एक विवाहित आणि एक अविवाहित, या दोघींपेक्षा जर जास्त महिला एका कुटुंबात लाभ घेत असतील तर त्याही महिला योजनेच्या अंतर्गत अपात्र झालेल्या आहेत. ह्याच्यामध्ये ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर होतं त्याही महिला अपात्र झालेल्या आहेत. ह्याच्यामध्ये बऱ्याच आमच्या पुरुष लोकांनी स्त्री म्हणून लाभ घेतला तर ते लोक सुद्धा अपात्र झालेले आहेत. तर असा आता ह्या ज्या महिला आहेत त्या भरपूर आकडा आहे त्यांचा अपात्र झालेला. त्याचा मी व्हिडिओ ऑलरेडी पूर्वीच शेअर केलेला आहे की किती महिला कुठल्या कुठल्या अपात्र झालेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये आमच्या ज्या महिलांचं वय 65 होतं ना, तर त्याही महिला अपात्र झालेल्या आहेत या योजनेच्या अंतर्गत. या सगळ्या महिला इथे आता अपात्र झालेल्या आहेत. आणि असंही समजले की योजनेच्या अंतर्गत आता आकडा जो आहे तो फिक्स झालेला आहे आणि त्याच महिलांना लाभ मिळणार आहे. आता तो आकडा मी तुम्हाला पुढे सांगते. आता येऊया ज्या महिलांची केवायसी झालेली नाही ना, अशाच महिलांचा सगळ्यात मोठा 62 लाख महिलांची जी आहे ती केवायसी झालेली नाही. आता तुम्ही म्हणाल ताई या सगळ्या महिला अपात्र झाल्या, ह्या सगळ्या पात्र होत्या का किंवा पात्र आहेत का, तर नाही. ह्याच्यामध्ये अशाही महिला आहेत ज्या योजनेच्या अंतर्गत पात्रच नाहीत, पण ती फॉर्म भरतीये ना, मग मैत्रीण फॉर्म भरतीये ना, ही फॉर्म भरतीये ना, ती तर एवढी करोडपती आहे, तिच्याकडे तर 4 व्हीलर आहे तरी फॉर्म भरतीये, म्हणून सगळ्यांनीच फॉर्म भरले. म्हणजे सगळ्यांनी सरसकट फॉर्म भरले आणि पात्र पण ठरले आणि लाभ पण घेतला. पण आता जेव्हा पडताळणीमध्ये किंवा केवायसी मध्ये त्यांना कळलं की आता केवायसी होईल आणि पडताळणीमध्ये आपण अपात्र होऊ, तेव्हा त्यांनी जे आहे ते केवायसी केली नाही. अशा पण महिला आहेत ज्या योजनेच्या अंतर्गत पात्र नाहीत, म्हणून त्यांनी केवायसी केलेली नाही आणि म्हणून त्या अपात्र झाल्या. आता त्यांचा विषय सोडू आपण. आता येऊ आमच्या खरंच ज्या महिला पात्र आहेत. आता ह्याच्यामध्ये आमच्या काही सिंगल महिला आहेत ज्यांच्याकडे कुठलेच कागदपत्र नव्हते, म्हणून त्यांनी जे आहे ती केवायसी केलेली नाही. बरोबर की नाही, मी बरोबर बोलतेय ना? आमच्या अशा बऱ्याच महिला आहेत ज्यांच्याकडे कुठलीच कागदपत्र नव्हती किंवा त्यांना माहितीच नव्हतं केवायसी करायची आहे, त्या पात्र आहेत पण तरी त्यांनी केवायसी केलेली नाही, म्हणून त्या अपात्र झाल्या. ह्याच्यामध्ये अजून आमच्या अशा महिला आहेत ज्यांना माहितीच नव्हतं की केवायसी करायची आहे. बऱ्याच महिलांनी तर केवायसी करा म्हणल्यावर बँकेची केवायसी करून आली आणि योजनेची केवायसी केलीच नाही. अशा पण आमच्या महिला आहेत. ह्याच्यामध्ये बऱ्याच महिला आमच्या ग्रामीण भागामधल्या, दुर्मिळ भागामधल्या आहेत, जिथं रेंज प्रॉब्लेम आहे, त्यांना जमत नाही ऑनलाईन प्रक्रिया किंवा माहिती नव्हतं केवायसी करायची. जेव्हा कळलं तेव्हा केवायसी बंद झाली होती. तर अशाही आमच्या महिला या योजनेच्या अंतर्गत आहेत ज्या खरंच पात्र आहेत पण त्यांची केवायसी झालेली नाही आणि त्यांचा लाभ आता बंद झालाय. आणि ही केवायसी आता परत कधी सुरू होईल ही सुद्धा शंकाच आहे. कारण का, आज आपल्या फडणवीस साहेबांनी पण स्वतः सांगितलेलं आहे की एक आकडा आम्ही फिक्स केलेला आहे आणि आता त्याच महिलांना इथून पुढे लाभ मिळणार आहे. असं मी त्यांची मुलाखत आज त्यांची बाईट मी ऐकलेली आहे. तर देवाभाऊ असं झालं नाही पाहिजे. आमच्या बऱ्याच महिला अशा आहेत त्या खरंच जेन्युइन पात्र आहेत, त्या पात्र आहेत, फक्त त्यांनी केवायसी केली नाही म्हणून त्यांचा लाभ बंद झालेला आहे. तर मला असं वाटतं ज्या खरंच पात्र आहेत त्यांना एक संधी द्यावी केवायसी करण्याची. तर या योजनेच्या अंतर्गत आज हीच माहिती होती बघा की आमच्या जेवढ्याही महिला अपात्र झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आकडा कुठला आहे तर आपल्या ई केवायसीचा आहे.
आता बघू ही KYC कधी सुरू होते, आपण तर आपल्या माध्यमातून प्रयत्न करतच आहोत. मी तुम्हाला सगळी माहिती ह्याच्या अगोदर सगळ्यात अगोदरच मी हा व्हिडिओ शेअर केला की 92 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत आपल्या योजनेच्या अंतर्गत. त्याच्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला की किती महिला कशामुळे अपात्र झाल्या आणि कुठली संख्या जास्त मोठी आहे. आणि जवळपास आता जो फिक्स आकडा झालाय आपल्या योजनेचा, ज्यांना आता जून महिन्यापासून हप्ता मिळतोय, तर त्या महिलांचा आकडा आहे जवळपास 1,65,00,000 आसपास किंवा थोडंफार वरती असतील 65 लाखाच्या. तर ह्याच महिला ज्या आहेत त्या आता पात्र आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. तो एक आकडा आता फिक्स आहे की त्याच महिलांना इथून पुढे लाभ मिळणार आहे आणि त्याच महिला आता पात्र आहेत म्हणून. हीच माहिती तुम्हाला मी दिलेली आहे की या योजनेच्या अंतर्गत आकडा फिक्स झालेला आहे. बाकी सगळी अपडेट तुम्हाला वेळोवेळी देतच आहे. तुमचं म्हणणं याच्यावर काय आहे, KYC परत चालू केली पाहिजे का, नक्कीच आपल्याला कमेंट जरूर करा, कारण तुमच्या कमेंट आपल्यासाठी खूप महत्वाच्या असतात. आलं का लक्षात? चला तर मग ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. या व्हिडिओला शेअर सुद्धा करा आणि अशाच खात्रीपूर्ण माहिती आपल्या या मनीषा धुमाळ ऑफिशियल YouTube चॅनलवर दिली जाते. तर कुठलीही माहिती फेक दिली जात नाही. त्यामुळे चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.